माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे 100 दिवस कृती आराखड्याच्या 7 कलमी कार्यक्रमांतर्गत माननीय पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार यांच्या संकल्पनेतून आयुक्तालयात नाविन्यपूर्ण आणि तंत्रस्नेही उपक्रम सुरू करण्यात आलेले आहे। दिनांक 15/4/2025 रोजी माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार यांच्या शुभ हस्ते मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील वाहतूक विभागाच्या अधिकारी आणि अंमलदार यांना 20 बॉडी वॉर्न कॅमेरा याचे वाटप करण्यात येत असून असे एकूण 200 बॉडी वॉर्न कॅमेरांचे वाटप करण्यात येणार आहेत। आजच्या डिजिटल युगात वाहतूक पोलिसांना अधिक प्रभावीपणे आपले कर्तव्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे। यासाठी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील वाहतूक पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना बॉडी वॉर्न कॅमेरा या उपकरणाचा वापर सुरू करण्यात येत आहे। सदर उपकरणाला बॉडी वॉर्न व्हिडिओ व बॉडी वॉर्न कॅमेरा असेही म्हणतात। ही एक वेरेबल ऑडिओ व्हिडिओ आणि फोटोग्राफिक रेकॉर्डिंग सिस्टम असून सदर उपकरणाच्या माध्यमातून वाहतूक पोलीस एकमेकांशी सहजपणे जोडले जाणार असून कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या वाहतूक पोलीस अधिकारी व अंमलदारांना घटनास्थळावरील घटना व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्ड करण्यासाठी वापरात येणार आहे। सदरचे उपकरण हे वाहतूक पोलीस कर्तव्य करीत असताना त्यांच्या छातीवर, खांद्यावर किंवा कमरेवर लावलेले असेल। यातून वाहतूक पोलिसांचे जनतेशी असलेला संवाद व व्हिडिओ रेकॉर्ड होणार आहे। त्यामुळे संबंधित पोलीस अधिकारी, अंमलदार व नागरिक अशी दोघांचीही जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होणार आहे। तसेच लाईव्ह ॲक्शनमध्ये असताना जलद प्रतिसाद पथकाला सूचना देण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदारांचे लोकेशन समजण्यासाठी ट्रॅफिक जंक्शन, महामार्ग किंवा इतर संवेदनशील ठिकाणावरील लाईव्ह घटना रेकॉर्ड करण्यासाठी या उपकरणाचा उपयोग होणार आहे। वाहतूक नियमांचे उल्लंघन याबाबत व्हिडिओ ऑडिओ पुरावे गोळा करण्यास मदत होणार आहे। अशा प्रकारे सदर उपकरणाचे उद्दिष्ट म्हणजे पारदर्शकता वाढवणे आणि पोलीस जनता संबंध मजबूत करणे आहे। सदरचा कार्यक्रम माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार, माननीय श्री दत्ता शिंदे अप्पर पोलीस आयुक्त, माननीय श्री सुहास बावचे पोलीस उपआयुक्त मुख्यालय, वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच पत्रकार बंधू भगिनी हजर होते।